नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वाचसाठी आल्यानंतरची बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत. तर आपण चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायची वाचला आजच्या अपडेट सविस्तर समजून सुरू करूया. राज्यातील कर्मचारी वास अनुकंप नियुक्ती योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय नगर विकास विभागातून दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंप नियुक्ती योजनाबाबतचा सर्वसमावेश सूचनाचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय दिनांक 21/9/2017 नुसार राज्यातील महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून नगर परिषदा, नगर पंचायती सदर निर्णयामध्ये नमूद फेरफारासह सुधारणासह लागू करण्याची मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये अनुकंप नियुक्ती योजनेचा लाभ नगर परिषद, नगर पंचायत मधील खालील नमूद करण्यात आलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू असणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नगर परिषद, नगर पंचायत सेवेत गट क अथवा गट ड मध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगर परिषद, नगर पंचायतीच्या आस्थापनेवर सूचीवर आहे. तसेच जे कर्मचारी नगर परिषद, नगर पंचायत सेवेत रोजंदारी दिनांक 27 मार्च 2000 पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन, नगर परिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त यांच्याकडे आदेशात समावेश घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी. तसेच ज्या रोजंदारी कर्मचाऱ्याबाबत माननीय कामगार न्यायालय, माननीय औद्योगिक न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगर परिषद, नगर पंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन, नगर परिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त यांना पदनिर्मितीस त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी. तसेच जे कर्मचारी हे नगर परिषदा, नगर पंचायत सेवेत रोजंदारी दिनांक 27/3/2000 पूर्वी कार्यरत होते व त्यांना या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झाली आहे. तसेच सर्वसमावेशरित्या सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता शैक्षणिक अर्हता धारण करीत आहे आणि समावेशासाठी नगर परिषदा, नगर पंचायत पात्र होते. समावेश प्रक्रियेदरम्यान मयत झालेले कर्मचारी. तसेच अनुकंप नियुक्तीवरील दिवंगत नगर परिषद, नगर पंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांना नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी दिवंगत झाल्यास दिनांकापासून 1 वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याची अट सादर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 1 वर्ष गृहीत धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच अनुकंप नियुक्ती योजनेचा लाभ हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल ज्यामध्ये महानगरपालिका सेवेत रोजंदारी दिनांक 27 मार्च पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्याची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे. तसेच समावेशकर्ता संबंधित प्रकारच्या पदाकरिता शैक्षणिक अर्हता धारण करत आहे व समावेशासाठी पात्र आहे. तथापि समावेश प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी पात्र असणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.